महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 33 ओबीसी जातींच्या केंद्रीय आरक्षणासाठी खारघरमध्ये एल्गार, कराडी समाजाचा सक्रिय सहभाग आणि पदभार सोहळा संपन्न। महाराष्ट्रातील 33 ओबीसी जाती समूहांचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश व्हावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची राज्यव्यापी बैठक रविवार दिनांक 22 मार्च रोजी खारघर येथे उत्साहात पार पडली। विशेष म्हणजे लेवा गुजर आणि कराडी समाजाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी कराडी समाजाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून लढ्याला बळ दिले, ज्यामुळे समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या बैठकीत विविध नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही पार पडला। अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की आरक्षण हा समाजाचा हक्क असून तो मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्याची आमची तयारी आहे। केंद्रात आरक्षण नसल्यामुळे अनेक ओबीसी जातींना, विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढीला नोकरी व शिक्षणात मोठ्या अडचणी येत आहेत। न्याय न मिळाल्यास लवकरच दिल्लीत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या ऐतिहासिक बैठकीत कराडी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षणाच्या या लढ्यात कराडी समाज खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी समाजाची ही एकजूट पाहून उपस्थित बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे। कार्याध्यक्ष राम खरपुरिया यांनी सांगितले की सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नाची दखल घेतली असून आता हा मुद्दा अंतिम टप्प्यात आहे। लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। संरक्षक मंडळातील नामदेव राऊत व PR बडगुजर यांनी आरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली, तर सरिता गाकरे यांनी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास चौधरी यांनी केले। या बैठकीत केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्षांच्या आभार मानण्यात आले। कराडी समाजाच्या सक्रिय सहभागामुळे या आंदोलनाला नवी दिशा मिळाली असून शासन दरबारी समाजाचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कराडी समाजाच्या वतीने दाखवण्यात आलेले हे संघटन पाहून उपस्थित बांधवांमध्ये समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण होते। आपल्या पूर्वजांचा वारसा आणि भविष्यातील पिढीचे कल्याण हे डोळ्यासमोर ठेवून कराडी समाजाने या लढ्यात दिलेले योगदान फार महत्त्वाचे आहे। आमचा हक्क आमचा लढा हा मंत्र जपत कराडी समाज बांधवांनी या बैठकीतून आरक्षणाची ही मशाल घराघरात पोहोचवण्याचा संकल्प केला आहे। या एकजुटीमुळे आता दिल्लीचे तख्तही आमच्या हक्काची दखल घेईल असा विश्वास प्रत्येक कराडी समाजाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।